शेवट तो भला माझा बहु गोड झाला। आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा। परिहार झाला अवघा दुःखाचा मागिला। आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा। तुका म्हणे वाणी गेली आता घेऊधनी। आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा। युवंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तं संजीवयत् किलर्षिक स्वधाम्नाम्। अन्यवचास्ता चरण श्रवण गत्वा प्रगादिन प्रणाम नमो भगवते पुरुषाय स्तुभ्यं। समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुलाभं जगननिहितपानिं मण्डनं मण्डनानां। तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदयदवदहासं विठ्ठलं चिन्तयामि। पांडुरंगा करू प्रथम नमना। पांडुरंगा करू प्रथम नमना। हे पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमना। पांडुरंगा करू प्रथम नमना। दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची। दुसरे चरण संताची त्यांच्या कृपात आवे गते विस्तारू। त्यांच्या कृपात आले गते विस्तारू। बाबाजी सद्गुरु दासे तुका दासे तुका दासे तुका। कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलङ्काङ्को तेजोदिकामोदिवक्त्रं कलानीशवादापनोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। ज्ञानेषु भगवान् विष्णुः निवृत्तिर्भगवान् हरः। सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्यात् ब्रह्मचित्कला। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं। कराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजम्। शुचिः शिलः समदक्षस्य प्रतापी जितेन्द्रियं त्वं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहं। तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदालं व्रतं साधु संन्यासयोगं। मुखे यस्य वेदान्त शास्त्रार्थनीतिं। नमो नारायण गिरिजी ब्रह्मस्वरूपं। देशिकेन्द्रं कृपामूर्तिं प्रसन्नं भक्तमङ्गलं। महोदयं दानशल्यं साईनाथं नमाम्यहम्। जयांचे केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण।
तेची वंदून श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो तुमचा लागलो निज चरणा तुमचा लागलो निज चरणा लागलो निज चरणा लागलो निज चरणा चरणा लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो जी स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटे रकुमाईच्या वरा अखिल कोट ब्रह्मांड नायक सर्व सत्ताधीश पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानोपाराया देवमान्य संतमान्य विश्वमान्य वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण पंचमवेदाचे करते कनकाई बोलोबा पुत्र जगद्गुरु श्रीमंत श्री संत तुकोबराया मुक्त कैवल्य तेजोनिधी योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतीला विनम्र भावानं अभिवादन करून उपस्थित सकल सज्जन श्रोते मायबाप लहान थोर आबाल वृद्ध माता भगिनी पुरुष वर्ग संप्रदायातील गायनाचार्य मृदंगाचार्य कीर्तनकार प्रवचनकार अधिकार संपन्न टाळकरी उपस्थित सर्व श्रोतृगण सर्वांच्या चरणारविंदी साष्टांग प्रणिपात करतो आणि आजच्या कीर्तन पुष्पाला प्रारंभ करतो विठ्ठल विठ्ठल कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला गायलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य देहूचे सुप्रसिद्ध साधू हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरू जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा संत महापुरुषांनी आपल्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर जो प्रयत्न केला आणि तो प्रयत्न करून या ठिकाणी शेवट कसा गोड केला याचं उत्तम उदाहरण देणारा अभंग आजच्या चिंतन सेवेकरता घेतलेला आहे विठ्ठल विठ्ठल अभंगाच्या चारही चरणांचा भावार्थ आपल्या समोर ठेवतो होतं काय बरं का कीर्तनकार असेल प्रवचनकार असेल निरूपणाकरता गायलेला अभंग निवडलेला अभंग निवडलेली श्लोक निवडलेली ओवी जर आपल्या ध्यानात आली नाही तर लोक उसण्या तांबाखूला उसना चोना लावीत कीर्तनकाराची परीक्षा करतात तशी माझी काय परीक्षा करू नका कारण मी एका हाडाच्या वारकऱ्याचं लेकरू आहे माझ्या वडिलांची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागी किंवा जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली कितीतरी प्रमाण सांग घातला दुकान देती आली अशी दाण संत उदार उदार भरले अनंत भांडार या उक्तीप्रमाणे मी नारदाच्या गादीवरती या ठिकाणी सेवेकरता उभा आहे सर्वांगाचे कान करून ऐका जीवाचे कान करून ऐका महिला मंडळी आपापसात बोलू नका प्रत्येकीने पक्क बसायचं म्हणजे एकमेकीला धरून नाही बसायचं इकडे लक्ष द्या टाचणी पडेल तिकडून गाडी आली इकडून पाहुणे मंडळी गेली तरी लक्ष विचलित झालं नाही पाहिजे लक्षपूर्वक आहे का अभंगाच्या चारही चरणांचा भावार्थ आपल्या समोर ठेवतो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात की संत महापुरुषांनी या ठिकाणी जीवनामध्ये येऊन जो प्रयत्न केला तो करणारा प्रयत्न सदैव असणारा परमार्थातले आहे तुम्ही आम्ही प्रयत्न करतो तो प्रयत्न आपला संसारातला आहे परंतु संत महापुरुषांनी जो प्रयत्न केला आणि तो प्रयत्न करून स्वतःचा शेवट गोड केला शेवट तो भला माझा बहु गोड झाला का गोड झाला तर याचं उत्तर द्वितीय चरणामध्ये देतात आलो निजाच्या माहेरा भेटी रघुमाईच्या वरा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झाल्यामुळे परिणाम असा झाला माझ्या जीवनातील दुःखाची वजाबाकी झाली परिहार झाला अवघा दुःखाचा मागिला
भगवंता मला तुझी खरं तर स्तुती करायची होती, वाणी या ठिकाणी वर्णन करायची होती, गुणानुवाद या ठिकाणी गायचे होते, परंतु या ठिकाणी माझी वाणी कुंठित झाली. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी, आलो निजाच्या माहेरा भेटी रकुमाईच्या वरा. विठ्ठल प्राप्त वेळेमध्ये अभंगावर चिंतन करण्यापूर्वी कार्यक्रमाच्या अनुषंगानं अल्पसा परिहार देणं क्रमप्राप्त आहे. या रोहम पाटील परिवाराचे आधारवड आधारस्तंभ किंबहुना या परिवाराचे पितृतुल्य व्यक्तिमत्व, या परिवारातील ज्येष्ठ मार्गदर्शक, कर्तृत्वाची होती सावली करुणेचा हरविला सागर, हयात होता तेव्हा तुम्ही दिला पाखरासारखा आधार, आता साथ नाही उरली तुमची आम्हाला, मात्र आठवण येते क्षणाक्षणाला. असं एक कर्तृत्ववान सामाजिक कार्य आणि आपल्या कर्तृत्व सिद्ध असणारा एक व्यक्तिमत्व कैलासवासी उत्तमराव बाळासाहेब पाटील रोहम अर्थात रोहम मामा, त्यांच्या असणाऱ्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, वर्षश्राद्ध विधीच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत. त्यांच्या पश्चात विधी या ठिकाणी पिंडदानाचा विधी संपन्न केला आहे. दुःखांकित परिवारामध्ये, त्यांच्या परिवारामध्ये मोठा विस्तीर्ण असणारा परिवार, गंगा भागीरथी मंगलताई उत्तमराव पाटील रोहम त्यांचे धर्मपत्नी आहेत. त्याचप्रमाणे श्री अजित उत्तमराव पाटील रोहम मुलगा आहे, सौभाग्यवती रोहिणीताई गिरीश पाटील मगर मुलगी आहे, सौभाग्यवती कोमल रवींद्र पाटील पटारे मुलगी आहे, सौभाग्यवती सारिकाताई किरण पाटील पवार मुलगी आहे, सौभाग्यवती कांचनताई अजित पाटील रोहम सुनबाई आहेत, कुमारी आराध्या अजित पाटील रोहम नात आहे, कैलासवासी सुमन बाळासाहेब पाटील बेंद्रे भगिनी आहेत, सौभाग्यवती आशा चांगदेव पाटील गुडघे बहीण आहेत, गंगा भागीरथी उषाताई विश्वनाथ पाटील सुपेकर भगिनी आहेत, सौभाग्यवती लता मुरलीधर पाटील बेंद्रे भगिनी आहेत, सौभाग्यवती मीना मच्छिंद्र पाटील कदम भगिनी आहेत, चिरंजीव आयुष अजित पाटील रोहम नातू आहेत. समस्त दुःखांकित रोहम पाटील परिवार, या रोहम पाटील परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता आपण सर्वजण या ठिकाणी प्रामुख्याने विशेषत्वानं उपस्थित आहात. प्रामुख्याने या रोहम पाटील परिवाराचे सगळे सूर्याप्तिष्ट नातेवाईक, प्रामुख्याने ज्यांची उपस्थिती लाभली आत्ता या ठिकाणी. खरं तर इथे प्रत्येक पाहुणे रोहम परिवाराचे तोलामोलाचे आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने आमचे बाळूअण्णा असतील पुनतांबेकर, धरम पाटील आहेत, पिंपवाडीचे मामा आहेत, अगदी सर्वजण लहान थोर आबालवृद्ध आमचे बंधू आहेत, केशवराव धोत्रे साहेब आहेत. आपण सर्वजण लहान थोर आबालवृद्ध माता भगिनी पुरुष वर्ग या संकीर्तन सेवेकरता आत्ता ज्यांनी सुंदर अशा पंचपदीने आणि प्रारंभीची चाल ज्यांनी या ठिकाणी गायली, माझे जिवलग मित्र वारकरी रत्न संगीत अलंकार संगीत विशारद आदरणीय किरणजी महाराज हरळे, त्याचप्रमाणे तितकीच तोलामोलाची साथ देण्याकरता त्यांना या ठिकाणी साथ लाभली आदरणीय परमार्थ स्नेही स्वर सम्राट, स्वरत्न, स्वर अलंकार, स्वराधीश, किती पदव्या दिल्या तरी आपल्याला कमीच पडतील. माझे जिवलग मित्र संगीत क्षेत्रातील एक अनमोल रत्न आदरणीय रावसाहेबजी महाराज वेताळ, आपणही या ठिकाणी उपस्थित आहात. अगदी विनेकरी बाबा आहेत, ग्रामस्थ भजनी मंडळ आहेत, ज्या चिमुकल्यांच्या पावल्यांचा आपण सर्वजण या ठिकाणी आनंद घेतो आहोत. माझे जिवलग मित्र परमपूज्य गुरुवारी महंत स्वामी रामानंदगिरी महाराजांचे पटशिष्य आणि स्वामी रामानंदगिरी महाराजांचे कृपापात्र शिष्य संतोष महाराजांच्या हातातनं जो बोल या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतो, तो बोल म्हणजे प्रति स्वामी रामानंदगिरी महाराजांच्या हातातील असणारा बोल आहे. त्यांच्याकरता एकदा जोरात टाळ्या. कारण ही साधना एका दिवसामध्ये या ठिकाणी आपल्याला क्रमप्राप्त होत नाही. पूर्ण आयुष्य संतोष महाराजांनी या कलेकरता, मृदंग सेवेकरता या ठिकाणी वेचलेलं आहे आणि त्यांच्या बरोबर आपल्याला ही कला इतरांना देता यावी या उद्देशानं त्यांनी नादब्रह्म वारकरी गुरुकुल शिक्षण संस्था श्री क्षेत्र राहता या ठिकाणी सुरू केली. खरं तर संतोष महाराज पिंपवाडीला असतानाही या ठिकाणी अध्यात्म सेवेमध्ये होते आणि राहत्याला आल्यानंतर त्यांनी अजून लौकिक वाढवला. म्हणून मी या अर्थाने बोलेल, पिंपवाडी गावचं भूषण आणि राहता तालुक्याचं वैभव, नादब्रह्म गुरुकुल वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माझे जिवलग मित्र आदरणीय संतोष महाराज दीक्षित, आपणही या ठिकाणी उपस्थित आपल्या चरणारींचे साष्टांग प्रणिपात करतो. या सेवेकरता आमच्या लागगावची सुंदर अशी साऊंड व्यवस्था, तुषारदादा आहे, आमचे शिवाजी भाऊ आहेत, साईधून नावाची साऊंड व्यवस्था या ठिकाणी या संकीर्तन सेवेकरता लाभली. त्यांना या ठिकाणी विशेषत्वानं धन्यवाद देतो.
या कीर्तन सेवेकरता समोर सुरू असलेला कॅमेरा रेकॉर्डिंग आणि सुंदर असं वातावरण या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहात. लहान थोर आभार वृद्ध माता भगिनी पुरुष वर्ग सर्वांच्या चरणारविंदी या ठिकाणी नतमस्तक होतो आणि आजच्या कीर्तन सेवेला प्रारंभ करतो. मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करी संताचा 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 मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी संताचा या वार करी संताचा या वार करी संता हे मस्तक हे पायावरी मस्तक माझे पायावरी या वार करी संताचा या वार करी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निदाच्या माहेरा भेटी रकुमाईच्या वरा. खरं तर आमचे अजित भाऊ रोहम यांनी खूप सुंदर असं आयोजन या कार्यक्रमाचं केलेलं आहे आणि म्हणून सर्व पाहुणे मंडळी या ठिकाणी विशेषत्वानं उपस्थित आहेत. आजचं कीर्तन या ठिकाणी प्रामुख्याने वर्षश्राद्ध विधीचं आहे. लक्षपूर्वक आहे का? वर्षश्राद्ध विधी का करायचा, कशासाठी करायचा, नाही केले तर त्याचे दुष्परिणाम काय, या वेचक गोष्टींचा उलगडा या ठिकाणी मी आपल्याला या कीर्तन सेवेच्या माध्यमातून करून जाणार आहे. आपल्या आर्य सनातन हिंदू संस्कृतीमध्ये लक्षपूर्वक आहे का, आत्म्यानं देहाचा त्याग केल्यानंतर देहासंबंधी काही क्रियाकर्म या ठिकाणी यथासांगरित्या पार पाडले जातात. पैकी सगळ्यात पहिला विधी आहे अग्निसंस्कार, दुसरा विधी आहे रक्षा विसर्जन, तिसरा विधी आहे पिंडदान विधी, चौथा विधी आहे 13वा विधी, 5वा विधी आहे मासिक श्राद्ध, 6वा विधी आहे षडमासिक श्राद्ध, 7वा आणि महत्त्वाचा जो विधी आहे ज्याला आपण आत्मामुक्ती दिवस किंवा वर्ष श्राद्ध किंबहुना त्याला आपण प्रथम पुण्यस्मरण असं म्हणतो. मग महाराज हे विधी का करायचे, कशासाठी करायचे, हे विधी नाही केले तर याचे परिणाम काय, या विषयाच्या अनुषंगाने मी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करणार. तत्पूर्वी लक्षपूर्वक आहे का, दशक्रिया हा विधी आहे. वाक्य फार जबाबदारीने बोलतो, लक्षपूर्वक आहे का. दशक्रिया हा विधी आहे. 13वा आणि वर्ष श्राद्ध हे शास्त्र आहे. कुटुंब व्यवस्थेतील अडचणीमुळे संतोष महाराज काही परिणामात आपण बदल करतो. कधी 10 दिवसाच्या आत जर कुटुंब व्यवस्थेतील काही अडचण असेल तर दावा कोणी 5व्या दिवशी घेतं, कोणी 7व्या दिवशी घेतं. रेग्युलर दावा 10व्या दिवशी संपन्न केला जातो. मात्र 13वा हा विधी 13व्याच दिवशी करावा लागतो. वर्ष श्राद्ध विधी हा पूर्ण वर्ष झाल्यानंतरच करावा लागतो. म्हणजे दशक्रिया हा विधी आहे. 13वा आणि वर्ष श्राद्ध हे शास्त्र आहे. शास्त्र सर्व काळ समान असल्यामुळे शास्त्रामध्ये बदल करण्याचा अधिकार कोणाला नाही. आता लक्षपूर्वक आहे का, घरातील व्यक्ती गेल्याच्या नंतर घरामध्ये ग्रंथ वाचला जातो. महिला मंडळी, कोणता ग्रंथ ठरलं तर, कोण म्हणलं ठरलं तर, घरातील व्यक्ती गेल्याच्या नंतर घरामध्ये 10 दिवस एक ग्रंथ वाचला जातो. साकोरी भागात वाचत नाही का ग्रंथ? कोणता ग्रंथ वाचतात? गरुड पुराण. तो गरुड पुराण नावाचा ग्रंथ का वाचायचा, कशासाठी वाचायचा, याचे सविस्तर वर्णन आपण जेव्हा गरुड पुराण या ठिकाणी लक्षपूर्वक ऐकू, श्रवण करू, त्याच वेळेस या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल. आपल्या आर्य सनातन हिंदू संस्कृतीमध्ये 16 प्रकारचे संस्कार सांगितले गेले. किती प्रकारचे? 16 प्रकारचे संस्कार. 16 प्रकारचे संस्कार या ठिकाणी सांगितलेले जरी असले तरी प्रामुख्याने 16चे 16 संस्कार या ठिकाणी जीवात्म्यावरती केले जातात का, तर 16 प्रकारचे संस्कार सांगून जातो. ऐका. सगळ्यात पहिला आहे गर्भदान संस्कार, पुसवन संस्कार, सीमंत्रण संस्कार, जातकर्म संस्कार, चुडाकर्म संस्कार, वर्णभेदन संस्कार, केशांत संस्कार, सीमावर्तन संस्कार वगैरे वगैरे या प्रकारचे असणारे 16 प्रकारचे संस्कार या जीवात्म्यावरती या ठिकाणी केले जातात. विवाह नावाचा एक संस्कार आहे. त्याचप्रमाणे या देहातील चेतन शक्ती, ज्याला आम्ही आत्मतत्व म्हणतो, आत्मा निघून गेल्याच्या नंतर या देहावरती एक संस्कार केला जातो, त्याला अंत्यविधी किंवा अंत्येष्टी असं म्हणतात. मग या ठिकाणी प्रामुख्याने 16 प्रकारचे संस्कार हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितले. तर प्रामुख्याने 16चे 16 संस्कार या जीवात्म्यावरती होतात का, असा प्रश्न ज्यावेळेस आपल्या समोर उपस्थित होतो, तर प्रामुख्याने 2 किंवा 3 प्रमुख संस्कार या ठिकाणी जीवात्म्यावरती होतात. इकडे लक्ष द्या माता भगिनी. सगळ्यात पहिला संस्कार आहे गर्भदान संस्कार.
गर्भधान अवस्थेमध्ये उपजणाऱ्या बालकावर जसं आपण संस्कार अधिग्रहण करू त्या पद्धतीप्रमाणे उपजणारं बालक या ठिकाणी जन्माला येतं. याचं उत्तम उदाहरण आपल्या समोर सांगून जाईन, ऐका गाड्या. एक 5-7 महिन्यापूर्वी सार्वमत पेपरला आलेली बातमी होती. सोहम आमजरे नावाचा आळंदी तीर्थक्षेत्रातील एक मुलगा की ज्याच्या वयवर्ष 5 वर्षाच्या अगोदर 9033व्या विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीच्या मुखोद्गत होत्या. मुखोद्गत शब्दाचा अर्थ पाठ होत्या. 9033व्या पाठ होता. यामार्गे जर आपण पूर्वाश्रमीचा इतिहास अभ्यासला तर असं आपल्या लक्षात येईल की सोहम आमझरे नावाच्या मुलाच्या आईनं, माता भगिनी लक्ष द्या, गर्भधान अवस्थेमध्ये विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये आजान वृक्षाच्या खाली 108 विश्वमाऊली ज्ञानोबरायांची पारायण केली. परिणाम असा झाला की त्या उपजणाऱ्या बालकाच्या 9033व्या पाठ झाल्या. तुम्ही काय करता? ठरलं तर पाहता. अजून कुंकुम भाग्य वगैरे वगैरे ज्या टीव्हीचे सिरियल असेल. मुद्दा मला या ठिकाणी सांगायचा आहे की गर्भधान अवस्थेमध्ये ज्या प्रकारच्या संस्कार आपण या ठिकाणी गर्भधान अवस्थेमध्ये करू त्या प्रकारे उपजणारं बालक या ठिकाणी प्रामुख्याने जन्मणार आहे. चला पुढे. दुसरा संस्कार आहे देव ब्राह्मण अग्निनारायणच्या साक्षीने सप्तपदीला फेऱ्या देऊन या ठिकाणी आम्ही जो संस्कार अधिग्रहण करतो त्याला विवाह नावाचा या ठिकाणी संस्कार म्हणतात. त्याचप्रमाणे अर्भक जन्मल्यानंतर त्या ठिकाणी त्या बालाचा नामकरण विधी या ठिकाणी आम्ही या ठिकाणी करतो. 5वीच्या दिवशी असेल 12वीच्या दिवशी आम्ही या ठिकाणी बालकाचा नामकरण विधी करतो. मुलगा असेल तर उजव्या कानामध्ये, मुलगी असेल तर डाव्या कानामध्ये, मुलगा असेल तर सम शब्द संख्येमध्ये नाव ठेवतो, मुलगी जर असेल तर विषम शब्द संख्येमध्ये नाव ठेवतो. चला पुढे. या देहातील चेतन शक्ती ज्याला आम्ही आत्मतत्व म्हणतो, आत्मा निघून गेल्याच्या नंतर या देहावरती एक संस्कार केला जातो त्याला अंत्यविधी किंवा अंत्येष्टी असं म्हणतात. प्रामुख्याने 16 प्रकारचे संस्कार महाराज तुम्ही सांगतात. मग प्रामुख्याने 3च प्रकारचे संस्कार केले जातात. मग राहिलेले 13 संस्कार केव्हा केले जातात? लक्षपूर्वक आहे का? घरातील व्यक्ती गेली, व्यक्ती गेल्याच्या नंतर आम्ही अग्नी संस्कार करून आलो. स्मशानातून परतीच्या प्रवासामध्ये फिरविला घट, फोडीला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली, तुका म्हणे रक्षा, झाली आपोआप उजळीला दीप, गुरुकृपे या न्यायाप्रमाणे दिला तिलांजली, कुल नाम रूपासी, शरीर ज्याचे त्याचे समर्पिले. या उक्तीप्रमाणे आम्ही स्मशानातून परत येत असताना घराकडे आमचं वाटचाल सुरू होते. परतीच्या प्रवासामध्ये आम्ही स्मशानातून येत असताना घरी एक वस्तू घेऊन येतो महिला मंडळ. कोणती आणतो? अंत्यविधी झाली, दुसऱ्या दिवशी रक्षा विसर्जन झालं की परतीच्या प्रवासामध्ये आम्ही एक वस्तू घरी घेऊन येतो. साकुरी भागात आणत नाही का? परतीच्या प्रवासामध्ये एक वस्तू घरी घेऊन येतो. त्या वस्तूचं नाव आहे जीवखडा. घागरीला मारतो तो खडा, माहिती आहे ना? मग एवढं होतं म्हणा. तो जीवखडा घरी घेऊन येतो. तो खडा घेऊन येण्याचं कारण मुख्य काय असेल? आपण काय करतो, आपल्याला काही गोष्टीचं अज्ञान असल्यामुळे तो जीवखडा घेऊन येतो आणि एक कोऱ्या वस्त्रामध्ये उपरण्यात बांधतो आणि येड्या बाबळीला टांगतो. याच्या पलीकडे आपल्याला माहीत नाही. तो जीवखडा का आणायचा, कशासाठी आणायचा आणि आणल्यानंतर त्याचं काय करायचं याच्यासाठीच मला अजित भाऊने या ठिकाणी बोलवलं. लक्षपूर्वक आहे का? जीवखडा घरी घेऊन आल्याच्या नंतर तो कोऱ्या वस्त्रामध्ये स्थापित करायचा. घरातील व्यक्ती गेल्याच्या नंतर 13 दिवस घरामध्ये ज्योत लावली जाते. ज्याला आपण काय म्हणतो? समय पेटवणं. व्यक्ती गेल्याच्या नंतर 13 दिवस व्यक्तीच्या संबंधाने 13 दिवस गरुड पुराण नावाचा ग्रंथ या ठिकाणी वाचला जातो. 13 दिवस या ठिकाणी ज्योत पेटवली जाते आणि 13 दिवस ज्योत पेटवल्याच्या निमित्ताने असलेला जीवखडा त्या ठिकाणी आपण त्या कोरा वस्त्रामध्ये पाटावर स्थापित करायचा आणि 13 दिवस दिवा लावण्याचा मुख्य प्रयोजन जर काय असेल तर एक दिवस असणारा संस्कार त्या ठिकाणी त्या जीवात्म्याच्या संबंधाने 13 दिवसामध्ये होतो. म्हणून या ठिकाणी 13 दिवस दिवा लावला जातो. म्हणून करावा लागतो तो 13वा. विठ्ठल 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 विठ्ठल. तर्पण शास्त्र विधीनुसार 10व्याच्या दिवशी 10 पिंड, 13व्याच्या दिवशी 13 पिंड या ठिकाणी आपण संपन्न केले की त्या आत्म्याचा प्रवास यमदरबाराकडे सुरू होतो. यमदरबाराकडे जाण्याकरता तर्पणशास्त्री विधीनुसार या ठिकाणी पिंडाला काकस्पर्श व्हायला हवा. पिंडाला काकस्पर्श झाला का त्या दिवसापासून त्या आत्म्याचा प्रवास यमदरबाराकडे सुरू होतो. यमदरबाराकडे जाण्याकरता आत्म्याला या ठिकाणी पुढे एक वैतरणा नावाची नदी आहे. त्या वैतरणा नावाच्या नदीच्या काठापर्यंत जाण्याकरता या जीवात्म्याला एकूण 28 दिवस लागतात. आता माझ्याकडे लक्ष द्या. 10वेचे 10 दिवस बेंद्रे पाटील, पुढचे 3 किती झाले? 13. 13 अधिक 28 टोटल किती झाली सांगता तुम्ही? मी जाऊ चहा घ्यायला. 13 अधिक 28 हे काय झालं बरं का? मोबाईलचा इफेक्ट झाला. प्रत्येक जण मोबाईल चाळायला लागला. इथे कीर्तनात बसले तरी मोबाईल चालतात. 13 अधिक 28 मिळून टोटल किती झाली?
41व्या दिवशी तो जीवात्मा वैतरणा नावाच्या नदीच्या काठापर्यंत जाऊन पोहोचतो. आता इकडे लक्ष द्या. ती वैतरणा नावाची नदी अशी आहे, ती आमची पुण्यसलीला पापनाशिनी आत्मकल्याणदायिनी पुणतांब्याच्या गोदावरी नदीसारखी पवित्र नाही. ती गोदावरी नदी अशी आहे, तिथे मल आहे, मूत्र आहे, घाणीचे साम्राज्य आहे. यमाचे किंकर त्या ठिकाणी मारिती जोडी ती तोडी ती निष्ठुरा मारिती जोडी ती तोडी ती निष्ठुरा मारिती जोडी ती तोडी ती निष्ठुरा मारिती जोडी जोडी तोडी ती निष्ठुरा यमाचे किंकर बहुसारे यमाचे किंकर बहुसारे यमाचे किंकर बहुसारे यमाचे किंकर बहुसारे मारिती जोडी जोडी ती निष्ठुरा मारिती जोडी जोडी ती निष्ठुरा तोडी ती निष्ठुरा तोडी ती निष्ठुरा मारिती झोडीती तोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. यमाचे किंकर त्या ठिकाणी आपल्याला चोप देतात. आता लक्षपूर्वक आहे का, वैतरणा नावाच्या नदीचा प्रवास जर तुमचा सुखकर व्हावा असा वाटत असेल, ज्याच्या जीवनामध्ये गो मातेची सेवा खऱ्या अर्थानं घडलेली असेल, ते गो सेवेचं पुण्य त्या ठिकाणी आपल्याला मिळतं. लक्षपूर्वक आहे का, तुलसी वृक्ष न जानिये, गाय ना जानिये ढोर, माता पिता मनुष्य न जानिये, ये तीनो नंद किशोर. तुलसीला वृक्ष मानू नये, गायीला ढोर मानू नये, माता पित्यांना मनुष्य मानू नये. हे साक्षात भगवंताचे अंश आहेत. म्हणून ज्याच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं गोमातेची सेवा या ठिकाणी घडलेली आहे, ती गोमातेची सेवा त्या ठिकाणी त्या प्रवासाकरता सुखकर होते. तो प्रवास पूर्ण करण्याकरता तिथे कामधेनू नावाची गाय त्या ठिकाणी सहाय्य करते. तो प्रवास पूर्ण होण्याकरता 59 दिवसांचा कालावधी लागतो. किती दिवसांचा? 59. आता परत रिवर्स गिअर टाकतो. 10वेचे 10, पुढचे 3, 13, नंतर 28, टोटल झाली 41. 41 अधिक 59, बेंद्रे पाहुणे किती झाले महाराज? त्याच्यासाठीच तुम्हाला बोलवलं. 41 अधिक 59 टोटल झाली 100. 100व्या दिवशी तो जीवात्मा या ठिकाणी यमदरबारामध्ये जाऊन पोहोचतो. यमदरबारामध्ये गेल्याच्या नंतर तिथे चित्रगुप्त नावाचा एक मंत्री आहे. चित्रगुप्त गुपित असलेलं चित्र दाखवतो, त्याचं नाव चित्रगुप्त. तो चित्रगुप्त असा आहे, तो तिथे गेल्यानंतर आपल्या कर्माची फाईल ओपन करतो. तिथे गेल्यानंतर आठवण करून देतो, अरे एका गरीबाच्या लेकराचं लग्न होतं, तुझ्याकडे पैसे नव्हते, परंतु त्या गरीबाच्या लेकराच्या कुटुंबाच्या पाठीमागे आधाराचा खांब म्हणून तू उभा राहिला, हे तुझं चांगलं कर्म. कोण म्हणतो? चित्रगुप्त. तिथे गेल्यानंतर आठवण करून देतो. तो चित्रगुप्त आम्हाला तिथं गेल्याच्या नंतर आठवण करून देतो, अरे तू सोयऱ्या ठेवला नाही, या ठिकाणी सोसायटीचा चेअरमन, सोसायटीचे सदस्य यांचा मेळ लागून दिला नाही, ग्रामपंचायत सदस्यांचा यांचा कधीच तू संदर्भ लागून दिला नाही. तिथे गेल्यानंतर तो चित्रगुप्त आम्हाला आठवण करून देतो. मग आमच्या कर्मानुसार आम्हाला सद्गती, आमच्या वाईट कर्मानुसार दुर्गती या ठिकाणी आम्हाला प्राप्त होत असते. म्हणून तो अभ्यास करण्याकरता त्या चित्रगुप्ताला एकूण 265 दिवस लागतात. किती दिवस लागतात? 265. आता लक्षपूर्वक आहे का, 10वेचे 10 दिवस, पुढचे 3 13 दिवस, नंतरचे या ठिकाणी 28 मिळून झाले 41 अधिक 59 टोटल झाली 100. आणि 100 नंतर या ठिकाणी 265. 100 अधिक 265 टोटल किती झाली? 365. म्हणून करावं लागतं ते श्राद्ध. विठ्ठल 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 विठ्ठल. लक्षात आलं श्राद्ध का करायचं? तुम्हाला लक्षात आलं ना? तुम्हाला जर विचारलं श्राद्ध का करायचं, तुम्ही म्हणतात माझी सासू करीत होती महाराज म्हणून आम्ही करतो. एखाद्या पाहुण्याला विचार, तुम्ही पिंडदान केलं का केलं? तुम्ही मला त्यांच्या पूर्वजांचं त्यांनी केलं म्हणून आमच्या पूर्वजांचं आम्ही करतो. बस, याच्या पलीकडे आपल्याकडे उत्तर नाही. का करायचं, कशासाठी करायचं, आज वर्षश्राद्ध विधीच्या निमित्ताने बोलतोय म्हणून माझ्याकडे वेळ मोजक्या वेळेमध्ये आपल्याला या ठिकाणी कळावं असं माझ्या अंतःकरणातला भावी. लक्षपूर्वक आहे का, घरातील व्यक्ती गेल्याच्या नंतर त्या व्यक्तीचा आणि आमचा संबंध संपला असं जर वाटत असेल तर संपूर्ण वर्षभरापर्यंत त्या व्यक्तीचा आणि आमचा संबंध संपत नाही. का संपत नाही? लक्षपूर्वक आहे का, व्यक्ती गेल्याच्या नंतर त्या व्यक्तीच्या संबंधाने सगळ्यात पहिला संस्कार करतो आम्ही अग्निसंस्कार. अग्निसंस्कार करून आल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही म्हणाल त्या व्यक्तीला आम्ही अग्निदान करून आलो, त्या व्यक्तीचा आणि आमचा संबंध संपला. परंतु भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला गीतेमध्ये उपदेश करत असताना दुसऱ्या अध्यायामध्ये बोलत असताना सांगतात,
नैनम छिंदंती शस्त्रांनी नैनम दहती पावकः न चैनम क्लेदयंत्यापो न शोष येती मारुत. या आत्म्याला छेदन करण्याचा प्रयत्न केला, आत्मा नष्ट होत नाही. आत्म्याला या ठिकाणी पुरण्याचा प्रयत्न केला, आत्मा नष्ट होत नाही. या श्लोकाच्या पुढच्या श्लोकावर बोलत असताना भगवंत अर्जुनाला सांगतात, न जायते म्रेते वा कदाचित नायम भूत्वा भवितवान भूया आजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हण्यते हण्यमाने न शरीरे. या श्लोकाचा अर्थ मराठीत सांगतो की आत्म्याला कापण्याचा प्रयत्न केला, आत्मा कापला जात नाही. आत्म्याला जाळण्याचा प्रयत्न केला, आत्मा जळत नाही. आत्म्याला पुरवण्याचा प्रयत्न केला, आत्मा पुरविला जात नाही. काहीच केल्यानंतर जर आत्मा मळत नसेल, जाळला जात नसेल, पुरला जात नसेल, तर मग आमच्यातून गेलेल्या व्यक्तीचा आत्मा गेला कुठे, असा जर प्रश्न तुम्हाला या ठिकाणी उपस्थित झालेला असेल, तर त्या व्यक्तीचा आत्मा वर्षभरापर्यंत या ठिकाणी आकाशाच्या निर्वात पोकळीमध्ये भ्रमंती करत असतो. आणि आजच्या दिवशी बरोबर 12 वाजेच्या आज त्या पिंडाला नैवेद्य अधिग्रहण केला का आजच्या दिवशी त्या गेलेल्या पितरांच्या निमित्ताने त्यांच्या कर्मगतीनुसार आज त्यांना या ठिकाणी मोक्षगती प्राप्त होते. म्हणून करायचं असतं ते श्राद्ध. विठ्ठल तरी पण काही सुपीक डोक्याचे लोक डोकं लावतीनच बर का. महाराज इथं गेलेलं पिंडदान हे तिथपर्यंत जातं का, तुम्ही काही सांगायचं ना आम्ही काही ऐकायचं. याच्याकरता एक दृष्टांत आपल्या समोर ठेवतो. एक मुलगा अमेरिकेत शिक्षण घेण्याकरता गेला, धरममामा शिक्षण घेण्याकरता गेला. त्याने आपल्या वडिलांना फोन लावला, बाबा मी सोन्या बोलतो. हा बोल बाळा, काय परिस्थिती गावाकडची. त्यांनी सांगितलं आता सोयाबीनची सोंगणी सुरू आहे, 4,500 5,000 5,500 रुपये गाळातून सोंगण्याकरता आम्ही मजुरांना देतोय. तुमच्याकडे हेच भाव आहे ना धरममामा. तरी पण मजूर काय या ठिकाणी येत नाही. अशी बिकट परिस्थिती या ठिकाणी सोयाबीनची, तीच परिस्थिती या ठिकाणी मक्याची सोंगणीची आहे. असा वार्तालाप मुलाचा आणि त्या बापाचा झाला आणि क्षणार्धात तो मुलगा बोलू लागला, बाबा काहीच काळजी करू नका बाबा, 2 महिन्यानंतर मला 2 लाख रुपये प्रति महिन्याचं पॅकेज मिळणार आहे बाबा. ज्या दिवशी मला 2 लाख रुपये प्रति महिन्याचं पॅकेज मिळेल ना बाबा, त्या दिवशी तुमच्या पायाला चिखलाचा देखील स्पर्श होऊ देणार नाही. एवढी कृतज्ञता आपल्या बापाप्रती त्या मुलानं व्यक्त केली. आणि बोलत असताना कळत न कळत तो सोहम नावाचा, तो सोन्या नावाचा मुलगा एक वाक्य बोलला, बाबा काही करा पण मला 4थ्या वर्षाच्या परीक्षेला बसायचंय. 4थ्या वर्षाच्या परीक्षेकरता मला या ठिकाणी परीक्षेची 2 लाख रुपये फी भरणं अत्यंत गरजेचं आहे. काही करा पण 2 लाख रुपये पाठवून द्या. त्या बापानं, स्वाभिमानी बापानं स्वतःचं सगळं काम बाजूला ठेवलं. 2 लाख रुपये घेण्याकरता आमचे मुरली काकांकडे गेला. मुरली काकाने 2 लाख रुपये देऊन टाकले. दिले नाही पण दिले म्हणा, 2 लाख रुपये देऊन टाकले. आणि तो बाप सरळ 2 लाख रुपयाची पिशवी घेतली आणि निघाला एस टी स्टँडवर. राहता बस स्टँडवर निघाला बसायला. काय ऐकू राहिले तुम्ही काय नाही. तो बाप बस स्टँडवर नाही गेला, 2 लाख रुपयाची पिशवी घेतली. आता इकडे लक्ष द्या, तुमचं लक्ष माझ्याकडे. 2 लाख रुपयाची पिशवी घेतली. तो बँक ऑफ महाराष्ट्र शाखा राहता या ठिकाणी गेला. आणि तिथे गेल्यानंतर मॅनेजर साहेबाला सांगितलं माझ्या मुलाला 2 लाख रुपये पाठवायचे. साहेबांनी सांगितलं अजिबात काळजी करू नका बसा. एक RTGSचा फॉर्म घेतला, IFSC कोड लिहिला. त्या बापाला सही येत नव्हती, बापाचा दस्तूर अंगठा घेतला आणि ते कॅश मॅनेजर साहेबांनी कॅश काउंटरवर सुपूर्द केली. 5व्या मिनिटाला कॅशियर साहेबांनी कॉम्प्युटरचं बटन दाबलं. बाप बँकेतच बसलेला आहे. 7 समुद्रा पलीकडे असणाऱ्या अमेरिका, त्या अमेरिकेतून मुलाचा फोन आला की बाबा मला 2 लाख रुपये पोहोचलेच बरं का. माझा दृष्टांत संपला. आता माझ्या 2 प्रश्नाची उत्तर द्या, त्याला चांदीचं नाणं बक्षीस. माझा पहिला प्रश्न असा आहे की मुलाला या ठिकाणी देण्याकरता 2 लाख रुपये बापानं नेले. 2 लाख रुपये कुठे पडलेले तुम्हाला समजतं ना, मी बोललेलं मराठीतच बोलतोय ना. मग कुठं पडलेले? बँकेत. बाप कुठे? बँकेत. कॅशियर कुठे? बँकेत. अजून कुणीच कुठं न हलता 7 समुद्रा पलीकडे असणाऱ्या अमेरिकेत 2 लाख रुपये जाऊन या ठिकाणी मुलाला पोहोचले. कुणीच कुठं न हलता 7 समुद्रा पलीकडे असणाऱ्या अमेरिकेत 2 लाख रुपये जाऊन पोहोचले. आता इकडे लक्ष द्या, एवढी प्रगती विज्ञानानं केली. या विज्ञानाला निर्माण करणारा मनुष्य आहे, या मनुष्याला निर्माण करणारा माझा भगवंत आहे. आणि या भगवंताच्या सृष्टीमध्ये जर विज्ञानाच्या प्रगतीवर जर 2 लाख रुपये आम्ही या ठिकाणी 7 समुद्रापलीकडे पाठवू शकतो, तर आता इकडे लक्ष द्या, इथे पितरांच्या निमित्ताने केलेलं पिंडदान हे त्यांच्यापर्यंत का पोहोचू शकत नाही? पोहोचत म्हणून माझे तुकोबाराय म्हणाले, तुका म्हणी पितर आशीर्वाद दे, तुका म्हणी पितर आशीर्वाद दे,
पितरानं केलेलं पिंडदान हे तिथपर्यंत जाऊन पोहोचतं. महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. तुका म्हणे पितर आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया कुळा, पिंड पदावरी दिला आपोलिये करी, माझे झाले गया वर्जन, फिटले पितरांचे ऋण, केले कर्मांतर, बोंब मारिली हरिहर, तुका म्हणे माझे भार उतरले होते. पितरांच्या ऋणातून उतरही होण्याकरता या ठिकाणी आम्हाला पिंडदान करायचं आहे. 21वे शतक आहे, विज्ञानाचं युग आहे. कुणी म्हणाल आम्हाला पिंडदान मान्य नाही. त्यांनी जर पिंडदान केलं नाही तर असणारे पितर असंतुष्ट होतात आणि शाप देतात. आहा कटा त्याचे तरी ते पितर गम गम रे सारे दिसा, आहा कटा त्याचे तरी ते पितर, आहा कटा त्याचे तरी ते पितर, आहा कटा त्याचे तरी ते पितर, कटा त्यांचे करीती पितर, वंश दुराचारी पुत्र झाला. पितरांचा आशीर्वाद प्राप्त करण्याकरता आम्हाला पिंडदान या ठिकाणी करायचं आहे. व्यक्ती गेल्याच्या नंतर 10 दिवस घरामध्ये आपण साधा हरिपाठ जरी घेतला तरी गेलेल्या पूर्वजांचा वैकुंठीचा मार्ग या ठिकाणी सोपा होतो. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ. ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ, ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग त्यांचे आशीर्वाद प्राप्त करायचे. माऊली ज्ञानोबराय सांगतात, सकल तीर्थांची ये दुरी जिये का माता पितरे, तया सेविसी किर शरीरे लोन गिजे. माता पित्यांच्या ऋणातून उतराई होण्याकरता आम्हाला पिंडदान विधी या ठिकाणी करून आम्हाला त्यांचे आशीर्वाद प्राप्त करायचे असतात. म्हणून करायचं असतं ते वर्ष श्राद्ध. विठ्ठल 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 विठ्ठल, शेवट तो भला माझा बहुगोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटे रकुमाईच्या वरा. आम्हाला मिळालेलं आयुष्य म्हणजे नेमकं काय? लक्षपूर्वक आहे का? मनुष्य प्राणी मात्र ज्या वेळेला जन्माला येतो त्यावेळेला श्वास असतो आणि नाव नसतं. लक्षपूर्वक आहे का? मनुष्य प्राणी मात्र ज्या वेळेला जन्माला येतो त्यावेळेला श्वास असतो आणि नाव नसतं. आणि अंतिम समयाच्या वेळेस मनुष्य प्राणी मात्र ज्यावेळेस मरण पावतो त्यावेळेला श्वास नसतो परंतु नाव शिल्लक असतं. श्वास आणि नाव, जन्म आणि मृत्यू या दोघांमधील जे अंतर आहे त्याला या ठिकाणी आयुष्य म्हटलं आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ लाईफ? जिंदगी कैसे कहते? आम्हाला मिळालेलं आयुष्य या ठिकाणी भगवान परमात्म्याने या ठिकाणी बहाल केलं. इकडे लक्ष द्या. एका टोकाला आमचा जन्म आहे, एका टोकाला आमचा मृत्यू आहे. एका टोकाला असणारा जन्म आमचा झालेला आहे परंतु मृत्यू आम्हाला या ठिकाणी माहिती नाही. अर्थात मृत्यूची तारीख आम्हाला ज्ञात नाही. म्हणून भगवान परब्रह्म परमात्म्यानं या ठिकाणी जो आयुष्य आम्हाला बहाल केलं ते आयुष्य संत महापुरुषांनी जे प्रयत्न केले ते सदैव असणारे परमार्थातले प्रयत्न केले. मात्र तुम्ही आम्ही जे प्रयत्न करतो कितीही ताकदीचा करा, किती प्रयत्नपूर्वक करा, संसार हा दुःखच देतो. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. आता मी जरी कीर्तना करता आलो माझा प्रयत्न हा संसारातीलच आहे पण संत महापुरुषांनी ज्या ठिकाणी जे प्रयत्न केले ते असणारे प्रयत्न या ठिकाणी सदोदित या ठिकाणी परमार्थातील केले. वाढता हा पुण्य वाढता पुण्य, धर्म केला वाढता पुण्य, धर्म केला वाढता पुण्य.
राहिला शून्य, वाढता हा पुण्य धर्म गेला. संसार नावाच्या गोष्टीला पूर्णविराम दिला आणि सदैव संत महापुरुषांनी प्रयत्न केले, ते या ठिकाणी परमार्थातील प्रयत्न केले. परिणाम असा झाला, 750 वर्ष झाले विश्व माऊली ज्ञानोबराय लोक विसरू शकत नाही. 450 वर्ष झाले जगद्गुरु तुकोबाराय विसरू शकत नाही. अहो, 250 वर्षापूर्वी ज्या महात्म्यांनी अध्यात्माची मुहूर्तमेढ या ठिकाणी रोवली, योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज. गंगागिरी महाराजांचं ब्रीद वाक्य आहे, लेने को हरिनाम, देने को अन्नदान, करने को लीनता और डिबने को अभिमान, युवलेसे रोप लावी येलेद्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. 250 वर्षापूर्वी ज्या महात्म्यांनी अध्यात्माची मुहूर्त मेढ रोवली, योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज या ठिकाणी पायाच्या ठिकाणी आहे. हरिगिरी महाराज, नाथगिरी महाराज, सोमेश्वरगिरी महाराज या इमारतीचे स्तंभ झाले आणि सद्गुरू नारायणगिरी महाराजांनी या इमारतीचं कलश स्थापण्याचं काम केलं. आणि या कलशावरती खऱ्या अर्थानं भागवत धर्माच्या प्रचाराच्या प्रसाराची, भागवत धर्माची भगवी पताका फडकावण्याचं काम आज प्रामुख्याने जर कोण करत असेल, स्वामी रामगिरी महाराज, स्वामी रामानंदगिरी महाराज ही महात्मे आजही या ठिकाणी प्रामुख्याने करतात. म्हणून या ठिकाणी त्या संतांचे आमच्यावरती अगणित उपकार आहे. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, पुढे गेलो त्यांचा शोधत मार्ग, चला जाऊ माग घेत आम्ही. आणि म्हणून या संतांनी आम्हाला या आध्यात्मिक शिक्षणाची मुहूर्तमेढ या ठिकाणी 250 वर्षापूर्वी खऱ्या अर्थाने दाखवून दिली. पूज्य श्रद्धेय गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरी महाराजांची कथा कीर्तन आपण सर्वांनी श्रवण केलेली आहेत. सद्गुरू नारायणगिरी महाराज या ठिकाणी बेटामध्ये गेल्याच्या नंतर या ठिकाणी प्रत्येक जण या ठिकाणी बेटामध्ये गेल्यानंतर प्रत्येक जण तारीख घेण्याकरता महाराजांकडे जात होता. यामध्ये नवल नाही, लक्षपूर्वक आहे का. नवरा बायकोची भांडणं घेऊन जाणारी जुनी बहादर मंडळी देखील पूर्वीच्या काळी बेटामध्ये होती. पूर्वीचा काळ राजदूत गाडी पट्टी टाकून गाडी चालू करायची, शीटवरती करायचं, निळीच्या बाटलीचं डोस, गाडीचा हँडल असं असं हलवायचं आणि बेटापर्यंत जायचं. मजल तर मजल करत त्या ठिकाणी बेटापर्यंत पोहोचलो की महाराजांपुढे त्या ठिकाणी प्रपंचातल्या गोष्टी या ठिकाणी वधावल्या जायच्या. महाराज मोठ्या मुश्किलीने त्या गोष्टीची गंमत करून घ्यायचे. सगळा भक्त परिवार दर्शन करायचा, कोण आपापला तारीख घ्यायचं, दर्शन करून निघून जायचं. ही नवरा बायकोचं जोडपं तिथे गेल्याच्या नंतर हिबाई पदर पोसून तिथे महाराजांपुढे पाठ आवाजायची, महाराज तुम्ही यांना 2 गोष्टी समजून सांगा. महाराज म्हणायचे, काय झालं महाराज, हे सकाळी 8 वाजता जर किटल्या घेऊन गेले तर संध्याकाळी 4 वाजता दुधाचे किटले आमच्या घरी येतात. सांगा आमच्या प्रपंचाचा आल्याक वाढेल का. लोकांच्या माड्या झाल्या, माड्याच्या समोर या ठिकाणी गाड्या उभ्या आहेत, आमचं अजून स्वापराचं पाचट बदला ना. हे कुठं गायला जायचं, महाराजांपुढे व्यथा गायली जायची. महाराज बसल्या बसल्या मोठ्या मुश्किलीने दोघांची बाजू ऐकून घ्यायची. जसं कोर्टामध्ये खटला चालतो ना, संतोष महाराज न्यायाधीशासारखी भूमिका करायची. हां, पती परमेश्वर त्यांना म्हणायचे तुम्ही बोला. त्यांचं बोलून झाले की महाराज महिला बघणील म्हणजे बाईसाहेब तुम्ही बोला. दोघांची इतकी बसल्या बसल्या महाराज वस्तीवर बसल्या बसल्या इतकी गंमत करून घ्यायचे आणि बसल्या बसल्या इतकी आनंद लुटायचे. आणि हे सगळं ऐकून घेतल्यानंतर महाराज एक वाक्य बोलायचे, एवढं वाक्य घरी घेऊन जा. महाराज म्हणायचे तुम्ही दोघंही माझेच आहात. महाराज काय वाक्य बोलायचे, तुम्ही दोघंही माझेच आहात. मग तो वाद पती पत्नीतील असेल, तो वाद 2 भावाभावातील असेल, तो वाद 2 गावागावातील असेल, तो वाद पंचक्रोशीतील भजनी मंडळीचा असेल, तो वाद त्या ठिकाणी मिटला जायचा. म्हणून असे सद्गुरू आम्हाला लागले. हे असू दिठी जयावरी झळके की हा पद्म करू माता पारुके, तो जीवची परितुके महेशीची. त्या सद्गुरूंच्या कृपेचा हात निस्ता आमच्या कपाळावरती पडला. तुम्ही आम्ही सर्वसामान्य जीव जरी असलो तरी शिव स्वरूपाला या ठिकाणी प्राप्त होऊ शकतो. म्हणून त्या सद्गुरूंचे आमच्यावरती असंख्य उपकार आहे. आणि म्हणून हे सद्गुरू आजही कीर्ती रूपाने उरले. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या कीर्ती जगमा जगामाजी, राहिल्या कीर्ती जगामाजी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर
कीर्ती जगामाझी राहिल आता कीर्ती जगा राहिल आता कीर्ती राहिल आता कीर्ती जगामाझी संतांनी सद्गुरूंनी जे प्रयत्न केले ते सदैव परमार्थातील प्रयत्न केले याचं उत्तम उदाहरण तुम्हाला सांगून जाईल. सद्गुरू नारायणगिरी महाराज वयाचे 108 वर्षापर्यंत जगले, परंतु शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी कधीच बसून कीर्तन केलं नाही. सद्गुरू नारायणगिरी महाराज ब्रह्मलीन होण्याच्या अगोदर श्रीरामपूर तालुका कानेगाव या ठिकाणी शेवटचं कीर्तन केलं आणि ते कीर्तन तुकाराम महाराज बीजेचं आम्ही जातो आमच्या गावा आणि आमचा राम राम घ्यावा या ठिकाणी भगवंताच्या भजनामध्ये इतके तल्लीन होऊन जायचे की त्यांना देहभान असं राहत नसायचं. 2 तास 3 तास 4 तास कधी कधी तर 6-7 तास महाराज या ठिकाणी कीर्तन करायचे. म्हणून गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझे विठ्ठल विठ्ठल भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला गीतेमध्ये उपदेश करत असताना सांगतात की आम्हाला मिळालेलं आयुष्य आहे श्वासावरती. तुम्हाला आम्हाला जे आयुष्य मिळालं तेवढे ते आयुष्य आहे या ठिकाणी श्वासावरती. व्यवहारामध्ये आपण माणसाचं आयुष्य मोजतो किती वर्ष मनुष्य जगला. आम्हाला मिळालेलं आयुष्य या ठिकाणी वर्ष मोजून नाहीये, आम्हाला मिळालेलं आयुष्य महिने मोजून नाहीये, आम्हाला मिळालेलं आयुष्य दिवस मोजून नाहीये, आम्हाला मिळालेलं आयुष्य आठवडे मोजून नाहीये, तर आम्हाला मिळालेलं आयुष्य आहे श्वासावरती. मग श्वासाची किंमत किती? चला कोरोनामध्ये कोरोनासारखी भयंकर परिस्थिती महाराष्ट्राच्यावर जगाच्या इतिहासात या ठिकाणी कोरोनासारखी परिस्थिती आली ती. प्रत्येकजण प्रत्येक पाहुण्याला व्हेंटिलेटर बेड आहे का, ऑक्सिजन सिलेंडर आहे का, प्रत्येकजण पाहुण्याला फोन करत होता. पण त्याही परिस्थितीमध्ये भगवान परमात्म्याने जेवढे श्वास बहाल केले तेवढेच श्वास या ठिकाणी तुम्हाला आम्हाला घ्यायचे. मग श्वासाची किंमत किती? कोणी म्हणाल मी 1 लाख रुपये देईल, मग श्वासाची किंमत ठरेल का? तीनों लोक में जात है एक श्वास का मोल, कहना सो कह दिया अब क्या बजावो ढोल. श्वासाची किंमत या ठिकाणी ठरू शकत नाही. इकडे लक्ष द्या. आम्हाला मिळालेलं आयुष्य हे या ठिकाणी भाडोत्री घर आहे. जिंदगी एक किराए का घर है, एक दिल बदलना पड़ेगा वो जब तुझको आवाज देगी, जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनहरा. पाव फूलों से रखने से पहले तुझको घाटों पे चलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है. घर में बदलना पड़ेगा, एक दिन बदलना पड़ेगा. आम्हाला मिळालेलं आयुष्य या ठिकाणी हे भाडोत्री घर आहे. आपल्यापेक्षा उंदीर भाग्यवान आहे. लक्षपूर्वक ऐका. आपल्यापेक्षा उंदीर भाग्यवान आहे. उंदीर मेला तर किमान 4 दिवस घरामध्ये राहतो. ऐकताय ना तुम्ही? उंदीर मेला तर किमान 4 दिवस घरामध्ये राहतो. घरातील व्यक्ती गेली तर संगमनेरून पाहुणा येणारे उरकून घ्या म्हणतात. अजिबात या ठिकाणी तुम्ही आम्ही थांबायला तयार नाही. म्हणून आम्हाला मिळालेलं आयुष्य आहे श्वासावरती. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, आएगा बुलावा हरि का. छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. देह जाना रे, 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 देह जाना रे.
देह जाणार जाणार त्याशी काळबा खाणार. इथे आल्यानंतर प्रत्येकाने एक बोध घ्यायचं की आपला एक सोहळा झाला जन्माचा आणि एक होणार आहे मृत्यूचा. का देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून या धनंजया ज्या परी उपजे ते नासे नासिले ते पुनरुपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा वासांशी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णा निन्यानि संयाति नवानि दे. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतरा ते स्वीकारिजे चैतन्य नाते. प्रत्येकाने इथे आल्यानंतर एक बोध घ्यायचा आपला एक सोहळा झाला जन्माचा आणि एक सोहळा होणार आहे मृत्यूचा. मी नेहमी एक वाक्य सांगत असतो, जो खाटेवर आला त्याला ताटेवर जायचंय. ज्याची पाची गाजली त्याच्या दशक्रिया विधी आहे, ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं आहे आणि ज्याचा वाढदिवस डिजिटल लावून साजरा केला त्याचं वर्ष श्राद्ध देखील एक दिवस होणार आहे. येथ नाही उर आले अवतारे 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 आले अवतार येथ नाही पीर मरे पैगंबर में मर गए जिंदा जोगी जपी तपी संन्यासी मर गए है पीन रोगी. इथे आल्यानंतर प्रत्येकाला जावं लागणार आहे हा सृष्टीचा नियम आहे. मात्र संत महापुरुषांनी या ठिकाणी जो प्रयत्न केला तो या ठिकाणी सदैव असणारा परमार्थातील प्रयत्न केला आणि प्रयत्न करून त्या संत महापुरुषांनी या ठिकाणी नामरूपी साधनेद्वारे या ठिकाणी काळाला जिंकलं. काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. संत महापुरुषांनी नामस्मरणाच्या सामर्थ्याद्वारे या ठिकाणी काळाला जिंकलं. जो काळ तुम्हाला आम्हाला नेतो तो काळ संत महापुरुषांनी या ठिकाणी जिंकला. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. संत महात्मे या ठिकाणी स्वतःच्या इच्छेने आले आणि स्वतःच्या इच्छेने या ठिकाणी या पृथ्वी तलावरून गेले. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज इथे येत असताना आम्ही कोण आहोत, कुठून आलोत, आम्ही वैकुंठ वासी आलयाची कारणासी बोलिले जय ऋषी साच भावे वर्तावर सद्भावे वर्तावर सद्भावे वर्तावया. संत महात्मे इथे येत असताना आम्ही कोण आहोत, कुठून आहोत, कशा करता आलो याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी प्रमाणाद्वारे बोलतो. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात की नामरूपी साधनेद्वारे आमच्या चित्ताला समाधान अवस्था प्राप्त झाली. सदा नाम घोष करू हरी कथा. पण आता वेळ झाला ना त्याच्यामुळे थोडा गाडीचं गिअर बदलून घेतो. नामरूपी साधनेद्वारे आमच्या चित्ताला समाधान अवस्था प्राप्त झाली. सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे. येऊनी नरदेहा विचारावे सार धरा वापय धीर भजन मार्गी. चंचल चित्तासी ठेवणे ठाई संताचे पायली नवावे. भावाच्या पायाती धरावा निश्चय तेने भव भय देश दोडी. नामापरते जगी साधन सोपे नाही आवडीने गाई सर्व काळ. तुका म्हणे वंश धन्य त्या नराचा ऐसा निश्चयाचा मेरू झाला. ते संत महात्मे सांगतात की नामरूपी साधनेद्वारे या ठिकाणी आम्ही काळाला जिंकलं आणि म्हणून रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मरा करे. आपोली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावगी.
नाम घेता न लगे मूल उच्चारावे राम राम, नाम घेता न लगे मूल, दोची अक्षराचे काम उच्चारावे राम राम. म्हणून या ठिकाणी नामरूपी साधनेद्वारे या ठिकाणी संत महात्म्याने या ठिकाणी त्या काळाला जिंकलं. म्हणून मरणाच्या अगोदर प्रत्येकाने सावध झालं पाहिजे. मरणादी सावध व्हावे, मरणादी सावध व्हावे, कीर्ती करो निवुरावे, कीर्ती करो निवुरावे, जन्म घालून येवाया, जन्म घालून येवाया, जन्म घालून येवाया, जन्म घालून येवाया. मानवाची उत्तम काया, मानवाची उत्तम काया, जन्म घालून येवाया, जन्म घालून येवाया, जन्म घालून येवाया. म्हणून त्या संतांनी आम्हाला सावध केलं. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन. आता जागा रे भाई न जागा रे, आता जागा रे भाई न जागा, आता जागा रे भाई न जागा रे, जागा रे भाई न जागा, आता जागा रे भाई न जागा रे, आता जागा रे भाई न जागा, आता जागा रे भाई न जागा रे, आता जागा रे भाई न जागा. चोर निद्रा नालोनी भागा रे, आता जागा रे, आता जागा रे, आता जागा रे भाई न जागा रे, आता जागा रे भाई न जागा, आता जागा रे भाई न जागा रे, आता जागा रे भाई न जागा, आता जागा रे भाई न जागा रे, आता जागा रे भाई न जागा, आता जागा रे भाई न जागा, जागा रे भाई न जागा, जागा जागा. त्या संतांनी आम्हाला सदैव झोपलेले जे आहेत त्यांना खऱ्या अर्थानं जाग करण्याचं काम केलं. म्हणून ते संतांचे आमच्यावरती उपकार आहे. ते संत महात्मे या ठिकाणी स्वतःच्या इच्छेने आले आणि स्वतःच्या इच्छेने गेले. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी आपल्याबरोबर असणाऱ्या संतांना या ठिकाणी सांगितलं की देवाला सांगा की मला नेण्याकर. तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार, करा उपकार, करा उपकार. त्या संतांना सांगितलं की एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. म्हणून तो पांडुरंग परमात्मा विटीवरून खाली आला. विश्व माऊली जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांना नेण्याकरता आला. आणि म्हणून प्रयाणकाळी देवी विमान पाठविले, कलीच्या कालामागे अद्भुत वर्तविले, मानव देहा घेऊन निज धामा गेले, निळा म्हणे सगळा संत आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी. सगळा संत या संत वचनाप्रमाणे या ठिकाणी संत महापुरुषांनी या ठिकाणी काळाला जिंकलं. जगा काळ खाय आणि आम्ही माथा दिला पाहिजे. विश्व माऊली ज्ञानोबरायांनी देखील या ठिकाणी काळाला जिंकलं. ज्ञानदेव घेतले दान, हृदय धरून या दान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो. समाधी संजीवन हरिपाठ. जिवंतपणी प्रयत्नाला फळ मिळालं. जिवंतपणी प्रयत्नपूर्वक केलेला जो प्रयत्न आहे तो यशस्वी झाला. अभंगाचं पहिलं चरण. शेवट तो बैला, शेवट तो बैला, शेवट तो बैला,
भला माझा बहुगोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रकुमाईच्या वेळा. शेवट गोड होणं म्हणजे नेमकं काय? वर्ष श्राद्धचं कीर्तन चांगलं झालं म्हणजे शेवट गोड होणं नाही. याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता शेवटचा दिस गोडवा तानी चोटीने पावलो सावा गुंतलिया करता सदैव प्रयत्न या ठिकाणी खऱ्या अर्थानं परमार्थातले असावे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावे. संतोष महाराजांमध्ये विठ्ठल दिसला, लेकरांमध्ये विठ्ठल दिसला, किरण महाराजांमध्ये विठ्ठल दिसला, आमच्या वेताळ महाराजांमध्ये विठ्ठल दिसला. विठ्ठल जळी स्थळी भरला रित ठाव नाही उरला, आजिव्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठलाची. विठ्ठल म्हणता हरले ताप पदरी पडले पुण्य माप, विठ्ठल म्हणता हरले ताप पदरी पडले पुण्य माप. भगवान परब्रह्म परमात्मा चराचर सृष्टीमध्ये व्याप्त आहे. सर्व सचाहम हृदय सन्निविष्टो मृत्यू स्मृती ज्ञान मोहनंच कण कण मे हे भगवान. त्या भगवान परब्रह्म परमात्म्याच्या सृष्टीमध्ये या ठिकाणी आम्ही येऊन जर भगवान परमात्म्याचं भजन केलं तर भगवान परमात्मा आमच्या पाठीमागे उभे राहतो. आणि म्हणून हाच प्रयत्न या ठिकाणी कान्होपात्रेने केला आणि कान्होपात्रेने येऊन या ठिकाणी भगवंताच्या दरबारामध्ये या ठिकाणी भगवंताच्या साक्षीने भगवंताच्या अगोदर या ठिकाणी स्थान प्राप्त केलं. अभंगाचं द्वितीय चरण. आलो निजाच्या माहेर, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. बेटी रखुमाईच्या वरारा, बेटी रखुमाईच्या वराऊ, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या, आलो निजाच्या माहेरा, निजाच्या माहेरा, निजाच्या माहेरा. आलो निजाच्या माहेरा भेटी रघुमाईच्या वरा. भगवान परब्रह्म परमात्मा हा दयाघन पांडुरंग परमात्मा बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. भगवान परब्रह्म परमात्मा भक्ताच्या मागे पुढे उभा राहून सांभाळ करत होतो. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवारव्या. भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व कामे. साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा. भगवान परब्रह्म परमात्मा या ठिकाणी हृदयामध्ये साठवला आमच्या संतांनी. साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची सरली येरदार झाला सफल व्यापार. भगवान परब्रह्म परमात्म्याला हृदयामध्ये साठवल्याचा परिणाम काय झाला? परिहार झाला अवघा दुःखाचा मागेला. आलो निजाच्या माहेरा भेटी रकुमाईची कार. विठोबा रकुमाई, विठोबा रकुमाई, जय जय विठोबा रकुमाई, विठोबा रकुमाई, जय जय विठोबा रकुमाई. हरी जय हरी विठोबा रकुमाई, जय जय विठोबा रकुमाई, जय जय हरी जय जय हरी जय हरी जय हरी जय
जय जय हरी जय 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 विठुमार कुमाई जय जय विठुमार कुमाई जय 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 विठुमार कुमाई हरी जय जय विठुमार कुमाई लगे लगे परिहार झाला अवघा दुःखाचा मागीला आलो निदाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वारा. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात की देवा मला खऱ्या अर्थानं तुझी वाणी वर्णन करायची होती, परंतु या तुझे गुणांवाद वर्णन करायचे होते, परंतु या ठिकाणी माझी वाणी कुंठी. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊदनी आलो निदाच्या माहेरा भेटी रघुमाईच्या वरा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली माऊली माहेरा भेटी रघुमाईच्या वरा. शरीर आटे संपत्ती आटे हरिनाम नाटे ते बरवे. मी प्रमाण पुन्हा एकदा सांगतो. शरीराचा नाश होईल, संपत्तीचा नाश होईल, परंतु आपण केलेला परमार्थ, आपण केलेली प्रार्थना, आपण केलेलं भजन हे खऱ्या अर्थानं भगवंतापर्यंत पोहोचत असतं. मानवी जीवनामध्ये जीवन जगत असताना तुमच्या सुखाच्या प्रसंगी कित्येक जण धावून येतील. वाक्य फार जबाबदारीने बोलतो. मानवी जीवन जगत असताना तुमच्या सुखाच्या क्षणामध्ये प्रत्येकजण तुमच्यासाठी धावून येईल, परंतु खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस दुःखाचा प्रसंग आहे त्यावेळेस खऱ्या अर्थानं तुमचे अश्रू पुसण्याकरता जो कोणी येईल ना तो खऱ्या अर्थानं तुमचा असतो आणि तो खऱ्या अर्थानं तुमच्या दुःखामध्ये सहभागी झालेला असतो आणि तोच खरा माणूस तुमचा असतो. हे ध्यानात ठेवा. आणि म्हणून जीवनामध्ये जीवन जगत असताना आपण या ठिकाणी मृत्यूलोकामध्ये आल्याच्या नंतर या सृष्टीचा नियम आहे, प्रत्येकाला इथे आल्याच्या नंतर जायचं आहे. अर्थात संतांच्या प्रमाणाने मी कित्येक दाखले या ठिकाणी दिलेले आहेत. आणि म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतर भला किसी का कर न सके तुम, बुरा किसी का मत करना, पुष्प नाही बन सकते हो तुम, काटे बन कर मत रहना. नाही कुणाचं चांगलं करता आलं तर किमान वाईट करू नका, कारण कर्माचा सिद्धांत असा आहे ॲक्शन्स अँड रिएक्शन्स आर इक्वल बट अपोजिट. मराठीत सांगतो, जसा रबरी चेंडू भिंतीवरती जोरात मारा त्याच पद्धतीने त्या रबरी चेंडूचा परतण्याचा आपल्याकडे परतण्याचा वेग आहे. म्हणून नाथ महाराज हरिपाठामध्ये सांगतात, केले कर्मा झाले तेची भोगा आली, उपजले मेले ऐसे गेले, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्यांना हे मागुता जन्म घेणे. आणि म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतर आपल्या आयुष्यामध्ये 100 माणसं कमावण्यापेक्षा 10च माणसं अशी कमावा की जीवाभावाची आपल्या सुखामध्ये आपल्या बरोबर राहतील आणि दुःखामध्ये देखील आपल्या बरोबर राहतील. कठीण काळामध्ये जो माणूस तुमची साथ सोडतो ना तो माणूस कधीच तुमचा नसतो, एवढं प्रत्येकाने ध्यानात घेतलं पाहिजे. आणि म्हणून जीवन जगत असताना आपल्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं तुका म्हणे एक मरणाची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. एक वाक्य तुम्हाला या निमित्ताने सांगून देईन, ऐका गाड्या. माणूस किती दिवस जगला अण्णा याच्यापेक्षा तो कसा जगला या जगण्याला विशेषत्वानं महत्व आहे. आणि म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतर संपत्तीचा संग्रह तर कराच, संपत्तीच्या संग्रहाबरोबर वैचारिक श्रीमंती देखील तुम्हाला पाळता आली पाहिजे. ही वैचारिक श्रीमंती तुम्हाला आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं लाभदायक ठरणार आहे. आणि म्हणून भौतिक दृष्टीने श्रीमंत माणसं बघण्यापेक्षा वैचारिक दृष्टीने श्रीमंत माणसं सांभाळणं ही खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे, हे प्रत्येकाने या ठिकाणी ध्यानात घेतलं पाहिजे. आणि म्हणून या अर्थाने आपल्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर एक माणूस असा जोडा की तो आपल्या सुखाच्या क्षणाबरोबर बरोबर असेल आणि दुःखाच्या क्षणी देखील आपल्या बरोबर असेल. हे सर्व करत असताना संत महात्मे या ठिकाणी आपल्याला सांगतात की देवनाम दुर्लभ असणारा मनुष्य जन्म या मृत्यूलोकामध्ये तुम्हाला आम्हाला मिळाला, मग हेची देही गडे देवाचे
भजन आणि काही ज्ञान नाही कोटे देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. एवढं सगळं करून जर तुम्ही ऐकलं नाही तर आमचे पैठण निवासी शांती ब्रह्मनाथ महाराज काय म्हणतात ऐका. हे जरी नाही ऐकालं तरी दुसरा येईल. हे जरी ऐकालं तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल सरस शेवटी बा काळ बांधून येईल. सरस शेवटी बा काळ बांधून येईल. सरती शेवटी बा काळ बांधून देईल. सरती शेवटी बा एक जनार्दनी आमचे काय बाजाईल. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. हे काय बाजाईल. काय बाजाईल. काय बाजाईल. काय बाजाईल. पिंगळा 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 मारवाडी कोणी बोलत आहे का. पिंगळा मारवाडी पिंगळा मारवाडी कोणी बोलत आहे का. पिंगळा मारवाडी पिंगळा महाद्वारी होली बोलत लेखा. पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी होली बोलत लेखा. पिंगळा महाद्वारी हे अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगराबाई सावजोनी भजनी लागा देव बारी. सर्वांनी हात वरती करा. मल्हारीची माझ्या मल्हारीची बारी. मल्हारीची माझ्या मल्हारीची मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी. जग जोगी जग जोगी जाग जाग बोलती जाग जाग बोलती. जोगी जग जोगी जाग जाग बोलती. जाग जाग बोलती. जाग जाग देव राग काही बाबा. देव राखा काही भाव. क्षेत्र पार पूज बस कर. अवघा क्षेत्र फाळ पूजा वाचक. पूजा पत्र काही फळ पुष्प तोय. पूजा पत्र काही फळ पुष्प तोय. भूत दिसा फेरा आलय नगरा. फेरा आलया नका घेऊ भार धर्म तोची सार. भार धर्म तोची तुका मागे दान द्यावी जी अनन्या. मागे दान द्यावे जी अनन्या. जग जोगी जग जोगी जाग जाग बोलती जाग जाग बोलती. जग जोगी जग जोगी जाग जाग बोलती. जाग जाग बोलती. पिंगळा मारवाडी बोली बोली तो देखा. पिंगळा मारवाडी दाताचं दातवण घ्या ग कोणी. अरे दाताचं दातवण घ्या ग कोणी. अरे कुंकू घ्या कोणी काळा म्हणे. कुंकू घ्या कोणी काळा म्हणे. कुंकू घ्या कुणी काळा म्हणी. कुंकू घ्या कुणी काळा म्हणी. दाताचं दातवण घ्या ग कुणी. दातवण घ्या ग कुणी. कुंकू घ्या कोणी काळा म्हणी. कुंकू घ्या कुणी काळा म्हणी. दाताचं दातवण घ्या ग कुणी. कुंकू 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 घ्या कोणी काळा म्हणी. 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 कुंकू घ्या कुणी काळा म्हणी. कुंकू घ्या कोणी काळा म्हणी. कुंकू घ्या कोणी काळा म्हणी. पिंगळा मारवाडी बोली बोली तो देखा. पिंगळा मारवाडी पिंगळा मारवाडी बोली बोली तो देखा. पिंगळा मारवाडी पिंगळा मारवाडी बोली बोली तो देखा. पिंगळा मारवाडी गायक वादक करते एकदा जोरदार सगळ्यांनी टाळ्या वाजवा. खूप सुंदर असं आयोजन या रोहम पाटील परिवाराच्या वतीनं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं. ज्यांच्या निमित्ताने खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी एकत्र जमलोय. कैलासवासी उत्तमराव बाळासाहेब पाटील रोहम अर्थात मामांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आमच्या अजित भाऊने खऱ्या अर्थानं खूप राहता हे शहराजवळ आहे. साकोरी अगदी शहरालगत आहे तरी देखील शहरालगत असताना देखील खूप सुंदर असं आयोजन आमच्या अजित भाऊनी आपल्या पितृऋणातून उतराई होण्याकरता या ठिकाणी केलं आहे. त्यांच्या पश्चात मुले मुली त्यांच्या भगिनी समस्त दुःखांकित रोहम पाटील परिवार असा विस्तीर्ण असणारा मामांचा परिवार आहे.
या सर्व परिवाराला दुःखात न सावरण्याची शक्ती भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा, मुक्त कैवल्य तेजोनिधी योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज, स्वानंद सुखनिवासी गुरुवारी ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज, वारकरी सकल संत या ठिकाणी त्यांना देहो. निश्चित स्वरूपाने त्यांच्या कर्मगतीनुसार त्यांच्या आत्म्याला सद्गती प्राप्त हो हीच प्रभूचरणी प्रार्थना करतो. या संकीर्तन सेवेकरता परमार्थ परिवारातील बरीच वारकरी, गुणीजन, अधिकार संपन्न टाळकरी, नादब्रह्म वारकरी गुरुकुल शिक्षण संस्था राहता, आदरणीय गायनाचार्य किरणजी महाराज हरळे, आदरणीय रावसाहेबजी महाराज वेताळ, आमचे मृदंगाचार्य मृदंग सम्राट संतोषजी महाराज दीक्षित यांची देखील उपस्थिती लाभली. आपण सर्वजण पाहुणे मंडळी, रोहम पाटील परिवाराचे सगळे स्वरे आप्तइष्ट नातेवाईक, त्याचप्रमाणे या रोहम पाटील परिवाराचा मित्रपरिवार या ठिकाणी खऱ्या अर्थानं उपस्थित झालात. सर्वांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो. 2 तास कीर्तन आपण सर्वांनी खुर्चीवर बसून ऐकलं, त्याबद्दल आपल्या सर्वांच्या चरणारुंदी मी नतमस्तक होतो. झालेली सेवा प्रभूचरणी समर्पित करून या ठिकाणी वाणीला पूर्ण विराम देतो. 2 तासातलं कीर्तन काहींनी उशिरा ऐकलं असेल, कोणी सुरुवातीला येऊन ऐकलं असेल, परंतु कुणाला या ठिकाणी ऐकायला मिळालं नसेल तर सर्व कीर्तन आपल्याला माझा कीर्तनकार या यूट्यूब चॅनलवरती आमचे उमेश काय नाव उमेश दादा अभिदादा आणि उमेश दादा यांचा असणारा माझा कीर्तनकार हा यूट्यूब चॅनल आहे. त्यांच्याकडे आपल्याला हे कीर्तन रेकॉर्डिंग झाल्यानंतर आपल्याकडे उपलब्ध होईल. सर्व पाहुण्या रावळ्यांकरता अजित भाऊंनी एक सुवर्ण संधी या निमित्ताने उपलब्ध केली. सर्व पाहुण्यांना हे असलेलं 2 तासाचं कीर्तन या ठिकाणी आपल्याला श्रवण करायला मिळणार आहे. जाता जाता एक वाक्य या ठिकाणी सांगून जातो. 2 तासाचं कीर्तनातलं जे घेता आलं ते घ्या, जे बरोबर असेल ते सद्गुरू कृपेचा प्रसाद. बोलण्याच्या ओघामध्ये वाणीतून अपशब्द निघालेला असेल तर माझ्या वाणीचा दोष समजून मला परत करा. एवढं वाक्य घरी घेऊन जा. तरुण आहे तू जवान, तरुण आहे तू जवान, या महाराष्ट्राच्या मातीची आहे तू शान. तरुण आहे तू जवान, या महाराष्ट्राच्या मातीची आहे तू शान. ज्ञानेश्वरी, गीता, भागवत आणि आई वडिलांच्या सेवर ठेव तू भान. तरच या भारत देशाची उंच होईल मान. भारत देशाची उंच करायची असेल मान. महिला मंडळ आपल्या मुलांना शिकवा पसायदान, तरच राखील तो तुमचा मान. नाहीतर श्रीरामपूरच्या वृद्धाश्रमात तुम्हाला करीन दान. तुम्हीच ठरवा पहिलं कोणतं करायचं काम. बस झालेली सेवा प्रभूचरणी समर्पित करून वाणीला पूर्ण विराम दे. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय आपुलेले गोरे वेडे वाकुळे उतरी करा क्षमा पराज महाराज तुम्ही आराही विचारिला अधिकार म्या मुला करा क्षमा पराज महाराज. हे तुका मरे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा करा क्षमा महाराज तुम्ही सीता. ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 पुंडलिक अवतारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान सद्गुरु गंगागिरीजी सद्गुरु नारायणगिरीजी महाराज सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. झालेली सेवा प्रभूचरणी समर्पित